हॅलो मित्रमैत्रिणींनो, आज संडे तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट तयार होणारी 10 मिनिटात सँडविच। जास्त काही तामझाम ह्याला लागणार नाही आहे। ह्याला फक्त लागणार आहे 2 मोठे कांदे, बारीक चिरलेला कोथिंबीर, ब्रेड, बटर, गार्लिक बटर घेतलेला आहे, चीज आणि एका वाटीत मी घेतलेला आहे पेरी पेरी मसाला, ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी वाटून घेतलेली आहे आणि मॅजिक मसाला म्हणजे आपली मॅगी मसाला घेतलेली आहे। तर इन्स्टंट तयार होणारी आहे। हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं असेल, घरातही लगे कंटाळा आलेला असेल आणि काय ब्रेकफास्ट करायचं म्हटल्यावरती सँडविच जर खायची इच्छा झाली तर हे इन्स्टंट तयार करण्यात खूप सोपी आहे। मोजूनच 10 मिनटं लागतील याच्यासाठी। तर याप्रमाणे मी आता ब्रेड घेतलेला आहे। ब्रेडला मी पहिल्यांदा बटर लावून घेते आहे। छान बटर लावल्यानंतर मी हा सॉस लावून घेते आहे। सॉस लावल्यावरती मी काय केलेला आहे, जो कांदा चिरलेला होता आणि जो मसाला आणि जो कोथिंबीर होता तो सगळा मी एकत्र मिक्स करून घेतलेला आहे। ह्या प्रकारे हे बघा, ह्या प्रकारे मी तो सगळा मसाला ह्याच कांद्यामध्ये टाकून कोथिंबीर टाकून मी तो एकजीव करून घेतलेला आहे। असं त्याचं एक प्रकारे मॅरिनेशनच मी करून घेतलेला आहे। तर आता हा जो मसाला आहे इन्स्टंट मसाला हा मी याच्यात भरणार आहे। दोन्हीकडे सँडविचेस 2 लावणार आहे, तर त्यामुळे दोन्हीकडे मी भरणार आहे। आणि त्यानंतर मस्त हा भरून झाल्यानंतर चीजचे जे स्लाईस असतील तर ते घ्या, किंवा आपला क्यूब असेल तर तो किसून याच्यावरती तुम्ही टाकू शकता। तर माझ्याकडे चीज स्लाईस आणि क्यूब दोन्ही होते, तर मी आधी चीज स्लाईस टाकून केलेले। आणि त्याप्रमाणे दुसरा जो वरती लावायचा ब्रेड आहे त्याला तुम्ही पुन्हा थोडं गार्लिक बटर लावून घ्या। माझ्याकडे गार्लिक बटर अवेलेबल होता, तुम्ही साधा बटरही लावू शकता। आणि परत त्याच्यावरती सॉसही लावून घेतला आहे, जो अप्पर साईडला आपण स्लाईस लावणार आहे त्याला। तर अशा प्रकारे मी दोन्ही स्लाईस तसेही गार्लिक बटर आणि सॉस लावून हा छान पॅक करून घेतलेला आहे। आणि माझ्याकडे हा टोस्टर आहे, तर याच्यामध्ये मी आपल्या अंदाजेप्रमाणे आपल्याला ग्रीन लाईट जेव्हा लागते तसं मी लावून घेतलेलं आहे या टोस्टरमध्ये। आणि 1-2 मिनटांनी मी काढून परत जो दुसरा साईड आहे पलटी करून थोडासा बटर लावले आहे आणि परत त्याला पलटी केलेला आहे। आणि त्यानंतर हे बघा, असं बटर लावून मी परत 1-2 मिनटं लावून घेतलेलं आहे। आणि मी तुम्हाला सांगते इतके छान हे होतात 10 मिनटात हे चीज सँडविच म्हणा, याला तुम्ही काही म्हणा, इन्स्टंट सँडविच म्हणा। हे बघा किती छान तयार झाले। असेप्रमाणे तुम्ही सॉसबरोबर हे खाऊ शकता। तर नक्की करून बघा आणि सांगा मला कमेंट करून, आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की करून पहा, खूप टेस्टी होतात। आणि येस गाईज, असंच साथ देत राहा, सपोर्ट करत राहा। थँक्यू।